श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळी सकाळी आज सोमवार आहे, म्हणजे कालचा हा व्हिडिओ आहे, टाकायला लेट झाला आहे. तर आम्ही गेलो होतो एका शेतातल्या महादेवाच्या मंदिरात. तर त्याआधी तुम्हाला रुटीन शेअर करते. आता मी सध्या माहेरपणाला आली आहे, त्यामुळं रुटीन वगैरे असं काही स्पेशल नाही आहे. तर इथलं जे काही घर आहे थोडंफार त्याची झलक. आणि आता बघा तुम्हाला दाखवते की माझी ही माय जी आहे तर ती काय बनवत आहे. तर आता हे जे उतरंडी वगैरे आहेत, अगोदरच्या काळामध्ये डबे नसायचे म्हणून ते उतरंडी वगैरे त्याच्यात धान्य वगैरे ठेवायचे. तर ते अजूनही त्यांनी जपून ठेवलेलं आहे. तर इकडे बघा ही आजी आहे, माझ्या पप्पाची आई आहे आणि आम्ही तिला सगळे माय असं म्हणतो. तर ती ताक करते आहे. तर आपल्याला साधं रवीनं व्यवस्थित होत नाही, तर हे आधीच्या काळापासून हे असं करायचं आहे आणि ते कंटिन्यू त्यांनी ठेवलेलं आहे. तर मी सुद्धा थोडं करून बघितलं, तर खूप मज्जा येत होती हे करता वेळेस, पण व्यवस्थित जमत नव्हतं. ती जी दोरी आहे ती खालीच असायला पाहिजे, तर माझ्याकडून ती वरती जात होती. तर चला आज तुम्हाला सांगते. आज आम्ही गेलो होतो माझ्या माहेरच्या शेतात, एक महादेवाचं मंदिर आहे तिथे. तर तिथली थोडी आपण झलक बघूया. तर हे खूप वर्षापासूनचं मंदिर आहे. अगोदर फक्त असं साधं म्हणजे होतं दगड आणि त्याच्यावर महादेवाची पिंड वगैरे. तर मग आता जसं काळ बदलला तसं तसं थोडं सगळ्यांनी पैसे वगैरे जमा करून हे खूप मोठं असं भव्य दिव्य मंदिर शेतातच केलेलं आहे. तर साईडला असं कुंपण वगैरे करून झाडं वगैरे, प्रत्येक फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत. तर हे महादेवाला खूप आवडतं. पांढरी फुलं, तर ते भरपूर झाडं लावलेले आहेत. तर इथून ही अशी एंट्री सुरू होते. तर पायऱ्या वगैरे आणि सगळं म्हणजे जे काही बाहेरचं इंटेरियर आहे ते खूप छान असं केलेलं आहे. तर चला आतून बघूया मंदिर कसं आहे. तर आता हे एंट्री केल्याच्यानंतर पूर्ण पायऱ्या वगैरे आहेत. त्याच्यानंतर छोटासा गेट आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे ती महादेवाची हे बघा आता पिंड मूर्ती आहे. तर प्रत्येक एकादश, मोठी एकादश जेव्हा असते महादेवाची, तेव्हा इथे भंडारा वगैरे खूप मोठा केला जातो आणि छान असं मंदिर आहे. वरती कोरीव, आधी प्राचीन काळात जसं असायचं ना तसं त्याचा लूक दिलेला आहे. आणि इकडे फेऱ्या मारण्यासाठी सुद्धा बरीचशी जागा ठेवलेली आहे. तर दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आता आमच्या शेतात आलो आहे. तर इकडे दूध काढायची वेळ झाली आहे संध्याकाळची. तर इकडे बघा गाय वासरू, जे गाईला सोडलेलं आहे आता हे वासरू दूध पिण्यासाठी. आणि आता ते आमचे जे दादा आहेत ते दूध काढतात ते. तर बघूया आपण त्यांचं दूध काढण्याची पद्धत कशी आहे. तर बघा इकडे दूध वगैरे काढून झालेलं आहे आणि ते वासराला रोज असं लाड करावं लागतं म्हणे, तर तो शांत राहतो दूध पिल्यानंतर. असं बघा, म्हणजे प्रत्येकाचं एक नातं जुडलेलं असतं, माणसाची सुद्धा, मुख्या प्राण्यांचं सुद्धा. तर त्यानंतर मी इकडे आलेली आहे माझ्या आजीच्या घरी, म्हणजे मामाच्या इथे. तर आज धोंड्याचा महिना म्हणजे रविवारपासून सुरू झाला आहे. तर लगेचच दुसऱ्या दिवशी आजीनं आम्हाला धोंडे खायला बोलवलं होतं, नात आणि जावईला. तर इकडे बघा मस्त देवघर वगैरे सजवलेलं आहे आजीने. इकडे पुरणाचा स्वयंपाक सुरू आहे. सगळं झाले, फक्त पोळ्या वगैरे टाकायच्यात आणि आम्ही आता जेवायला बसलो, कारण आम्हाला 2 दिवसांनी परत निघायचे परतीच्या प्रवासाला, म्हणजेच पुण्याला. तर भेटूया आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. आणि आवडला असेल व्लॉग तर शेअर, लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.